हॅलो, नमस्कार मंडळी. तुम्हा सगळ्यांना श्रीरामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आजचा दिवस खूप खास आहे कारण आज आहे श्रीरामनवमी. तर चला मी आज दाखवणार आहे आमच्या इथे श्रीरामनवमी कशी साजरी करतात. तर पहिले मी म्हटलं आज श्रीरामनवमी आहे तर आज रामरक्षा स्तोत्र म्हणून घ्यावे. तर मी उठले, सगळं फ्रेश वगैरे झाले, थोडंसं काम आवरलं आणि नंतर पूजा करून घेतली. आणि त्यानंतर आम्ही जाणार होतो गावामध्ये. म्हणजे कशी साजरी करताय हे मी तुम्हाला पण दाखवते. खूप छान सेलिब्रेट करतात आमच्या इथे श्रीरामनवमी. श्रीराम हे फक्त देवच नाहीत तर ते एक आदर्श पुत्र होते, आदर्श राजा होते आणि आदर्श पती होते. आणि त्यांच्या आयुष्यातून आपल्यासाठी शिकण्यासाठी खूप साऱ्या गोष्टी आहेत, जसं की आपण संयम, त्यानंतर एकनिष्ठपणा, प्रामाणिकपणा, ह्या सगळ्या गोष्टी आपण त्यांच्या आयुष्यातून शिकू शकतो. पूजा वगैरे झाली आणि जेवण करून घेतलं आणि त्यानंतर आम्ही निघालो गावामध्ये श्रीरामनवमी उत्सव बघायला. तर चला बघूया कशी साजरी करतात आमच्या इथे. आम्ही गावामध्ये आलो आणि असं काहीचं सेलिब्रेशन चालू होतं. थोडंसं आम्हाला लेटच झालं कारण की आम्हाला आवरायला थोडा टाईम गेला. तर संध्याकाळचे 6 वाजून गेले होते. तर 6-6:30ला आम्ही आलो होतो सेलिब्रेशन बघायला. तर बघू शकता किती छान श्रीरामनवमीबद्दल उत्सव चालू आहे. तर म्हणजे आत्ता मी फक्त हे एकाच ठिकाणचं दाखवते, आणखीन आपल्याला पुढे पण जायचे. पुढे खूप सारं आहे, म्हणजे पथक वगैरे पण आहेत. तर ते पण मी तुम्हाला दाखवते पुढे.
थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.